नमस्कार ताई. नमस्कार. आपण घेणार आहोत. ताई तुमचं सर्वप्रथम नाव काय सांगा? मी अपर्णा संतोष लाड, हा राहणार टाका आहे, औसा तालुक्यात. बर. तुम्ही आपल्याकडे आला होतात त्यावेळेस काय त्रास होता तुमच्या? खरं सांगा पेशंटला सगळं. त्रास मला म्हणजे भयानक असं वाटत होतं हा. की काहीतरी करून घ्यावं मी, कारण पुन्हा चलता येत नव्हतं, पायात पाय माझा असा अडकायचा. म्हणजे काय ते करून घ्या. हा, हा, बरं. आणि पायरी चढायला त्रास होत होता मला, पायरी चढता येत नव्हती. बरं. तर त्या दिवशी आले हा. तर त्यांचा हात धरून मी वर पायऱ्यात चढून असं आली, इथं आपल्या इथं पायरी. बरं, हा. बरं, बरं. एवढा त्रास होता मला. आणि आता मी स्वतः पायरी उतरते हा. आपल्या दवाखान्याची, हा. आणि स्वतः चढून येते मी सध्या. येते ना. हो. तर ताईंना लातूरच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सांगितलं होतं, लगेच ऍडमिट व्हा आणि तुम्ही ऑपरेशन करा, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय वेळ नाही. घालू नका म्हणे तुम्ही, अजिबात वेळ घालू नका. हा. आणि ताबडतोब ते ऍडमिट व्हायला सांगितलं होतं. एमआर केला आणि खूप तुमचं हे, आणि तुम्ही ताबडतोब ऍडमिट होऊन ऑपरेशन करून घ्या. हा. मग आपली माहिती तुम्हाला कसं भेटली? सर आम्ही असंच मिस्टर माझे व्हिडिओ बघत बसले हा. सारखं, म्हणजे त्यांच्या डोक्यात पण हेच की आता कसं हिला नीट करायचं, मला ऑपरेशन तर करायचं नाही आम्हाला. मग सारखं व्हिडिओ बघत त्यांनी व्हिडिओ मध्ये तुमचा नंबर सापडला, तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला पण दाखवलं. म्हणजे आपण जाऊन येऊ, दाखवून तरी काय म्हणते सर बघू आपण. ठीक आहे म्हणलं, जाऊन येऊ म्हणलं आपण. मग पण आल्यासारखं असं वाटतं खरंच, म्हणजे ते म्हणतात ना डॉक्टर मध्ये की ईश्वर असते, तर तसंच खरंच मला जाणवलं ईश्वर. नाही, आपण तुम्ही बाकीचे पण आपले पेशंट बघितले असतील. आपल्या पेशंटने आता एकाने कमेंट टाकली होती आपल्या फेसबुकला की तुम्ही डॉक्टर आहात का बाबा आहात, की बाबा 30 मिनिटांमध्ये नीट केलंय पेशंटला वगैरे. तर तुम्ही या ताईला विचारू शकता, आपल्या दरबारात आलेल्या प्रत्येक पेशंटला कधीच म्हणणार नाही की बाबा कमी झालं नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे. कोणी 30 मिनिटात कमी होईल, कोणी 2-3 महिन्यामध्ये कमी होईल. पण ताई आणि सर आल्यावर अक्षरशः आपल्याकडे रडत होते इथं. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातल्या अश्रू बघून मला पण कसं वाटतं की बाबा यांना काय बोलावं काय नाही. मी सांगितलं आज ताई आपल्या पुढे व्यवस्थित चालतं, त्यांना इथून चालता पण येत नव्हतं आपल्याकडे आल्याच्या नंतर. तुम्ही आपल्याकडे यायच्या आधी, म्हणजे उपचाराच्या आधी तुम्हाला काय काय करता येत नव्हतं? पायऱ्या चढता येत नव्हत्या, पाय चढता येत नव्हती, चप्पल घालता येत नव्हती. असं पाय जर घातला चप्पल मध्ये एकीकडे पाय जायचा मला. आणि जाणवत नव्हते मी चप्पल माझ्या पायामध्ये, आणि चलताना निसटेली कधी गाडीवर वगैरे कधी नसतेलीच, काही समजत नव्हतं. नाही. मग आता समजतंय का चप्पल वगैरे? हो, गाडीवर पण थोडं बसता यायले. पहिले बसता सुद्धा येत नव्हतं गाडीवर मला. बरं. आणि बसता येते, आणि चप्पल पण कळाली आता घालायची. आता पाय दुखी वगैरे कमी काहीच नाही, दुखणं कोणतंच नाही आता माझं. दुखत नाही, पाय दुखत नाहीत, मांडी नाही, कंबर नाही. तुम्ही जरा चालून दाखवताय आता? ठीक आहे सर. या ताई असं आता व्यवस्थित चालतात, पण तू आपल्याकडे आलो होता त्यावेळेस पूर्ण बेंड वगैरे मारत चालत होते. पूर्ण असं वाकडी पाय जात होते माझी चालायचं म्हणलं तर. आता सरळ करते काय. आपल्या उपचाराने वगैरे खुश आहात? हो. अशाच ज्या पेशंटला मणक्याचं ऑपरेशन वगैरे सांगितलंय त्यांच्यासाठी काय सजेशन सांगू शकता? त्यांना एक सांगतो मी, वेळ वाया घालू नका. एक म्हणजे तुमचं हे करा, म्हणजे ट्रीटमेंट वगैरे ताबडतोब चालू करा, एवढंच मला सांगा. आपण काय फीस वगैरे किती घेतली तुमच्याकडनं? काय जास्त घेतली? नाही नाही सर. आपला जेवढा एमआरआयचा खर्च आहे ना तेवढीच फीस घेतो आपण. आणि मॅडमला आपण एमआरआय बघायच्या आधी पण सांगितलं होतं की बाबा तुम्हाला हा त्रास आहे. आपण तर देव नाही किंवा जादूगर नाही, तर आपल्या अनुभवावरती वगैरे आपण सांगत असतो काय काय गोष्टी. तर काय काय लोक वगैरे म्हणतात की बाबा हे चुकीचं आहे किंवा हे आहे, पण त्यांनी पण आपल्याकडे फेसबुक, इंस्टा, मीडियाला वगैरे बघूनच आपल्याकडे आले होते. तर ते खूप समाधानी आहेत. असेच जे वेळेचे रुग्ण आहेत किंवा मणके विकाराचे रुग्ण वगैरे आहेत, त्यांनी आवश्यक एक वेळेस ऑपरेशनच्या आधी आपली ट्रीटमेंट घेऊन बघावं. आपण कधीच कोणाला गॅरंटी देत नाही, परंतु आपल्याकडे जेवढे पेशंट आहेत त्याच्यामध्ये 90% वरती पेशंटला चांगला गुण आलेला आहे मित्रांनो. धन्यवाद ताई.